नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नुकत्याच तलाठी भरतीच्या 1539 इतक्या जागा सुटलेल्या आहेत. तर बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या मनात आहे की तलाठी या पदाचा पहिला पगार किती मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये जून 2026 या महिन्यात सर्व कटिंग होऊन हातात किती पगार पडेल, जे नेट सॅलरी आहे ती किती पडेल, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. तर तलाठी पदाचा पहिला पगार किती पडतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक ढोबळ अंदाज सध्याच्या कंडिशनमध्ये 2026च्या जून महिन्याच्या भत्त्यानुसार तलाठी पदाचे पगार आपण बघणार आहोत. तर पद आहे तलाठी. वेतन आयोग आहे, सध्याचा 7वा वेतन आयोग आहे. तलाठी या पदाचे वेतन स्तर किंवा पे लेवल जे म्हणतो आपण ती S8 मध्ये येते. याचे बेसिक जे मूळ वेतन म्हणतो आपण ते 25,500 पासून सुरू होऊन 81,100 इतके आहे आणि बेसिक पे आहे 25,500. तर बेसिक पे 25,500 आहे. यामध्ये अनेक भत्ते मिळून हा पगार वाढत जातो. तो कसा आणि किती वाढत जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. सुरुवातीला आपण आता एकूण मिळकत जी आहे, पगारामधले जे भत्ते वगैरे आहेत ते कसे आणि किती टक्के मिळतात त्याची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला एक नंबर आहे बेसिक पे. बेसिक पे म्हणजे मूळ बेसिक किती आहे. मूळ बेसिक तलाठी पदाचं तर 25,500 हे मूळ बेसिक आहे. आता या सर्व मूळ बेसिक जे आहे बेसिक पे यावरच सर्व भत्ते अवलंबून असतात तुमचे. त्याच्यामुळे ही रक्कम खूप महत्त्वाची आहे, 25,500. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे DA. आता DA काय आहे? DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स, म्हणजे यालाच मराठीत महागाई भत्ता असं म्हटलं जातं. हा महागाई भत्ता दर 6 महिन्यांनी केंद्र सरकार वाढवत असतं. त्यानंतर राज्य सरकार आपलं वाढवतं. याच्यामध्ये 2%, कधी 3%, कधी 4% ही वाढ होत असते 6 महिन्यातून एकदा. ही जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये याच्यात वाढ होत असते. तर सध्या जून 2026 हा DA 60% गेलेला आहे. आणि हा DA कसा काढतात? तो आपल्या बेसिक पेच्या 60% इतका. म्हणजे आपलं बेसिक पे किती आहे? 25,500, त्याच्या 60%. तो कसा काढायचा? तर 25,500 गुणिले 60 भागिले 100 बरोबर 15,300 इतका आपला DA म्हणजेच महागाई भत्ता किती? 15,300 झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे HRA. HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स, म्हणजेच जे आपलं घर भाडं असतं आपल्याला मिळत असतं. हे आपल्याला ह्याच्यात आपल्याला 10% म्हटलं आहे. आता हे जे घर भाडं असतं ते शहरांच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं. ज्या मोठाल्या सिटी आहेत, पुणे, मुंबई, या ठिकाणी HRA हा 30% मिळतो. जे 2 नंबरच्या क्रमांकाच्या सिटी आहेत जसे नागपूर, नाशिक, येथे हा HRA 20% मिळतो. आणि जे छोटी तालुका लेवलची गावे आणि खेडेगावे आहेत तेथे हा 10% HRA मिळतो. आपण या आपल्या उदाहरणामध्ये HRA हा 10% धरणार आहोत, कारण तलाठ्याची पदे जास्तीत जास्त हे खेडेगावात असतात आणि तालुका लेवलला असतात. त्याच्यामुळे आपल्या उदाहरणामध्ये HRA हा 10% आहे. HRA कसा काढतात? तो सुद्धा बेसिकच्या 10%. आपले जे बेसिक आहे 25,500 त्याच्या 10%, म्हणजेच 25,500 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे 2,550 इतका आपला HRA म्हणजेच हाऊस रेंट म्हणजे घर भाडं भत्ता म्हणूयात आपण याला 2,550 रुपये. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे TA हा आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स. आपल्याला वाहतुकीसाठी भत्ता दिला जातो. हा भत्ता तुमच्या बेसिक जे आहे तुमचं ते जसं जसं वाढेल तसं हा भत्तासुद्धा वाढत जातो. सुरुवातीला आपल्या या उदाहरणामध्ये हा 1,200 रुपये
भत्ता इतका आपल्याला मिळतो. अशा प्रकारे हे 4 वरचे जे पॉईंट आपण बघितले, सुरुवातीला बेसिक पे, त्यानंतर DA आणि HRA आणि TA या 4 जे घटकांची रक्कम मिळून टोटल जी आपली होते त्याला ग्रॉस सॅलरी म्हणतात, म्हणजे एकूण पगार तो होतो 44,550. किती? 44,550. पण हा आपला ग्रॉस सॅलरी आहे, हा निव्वळ हातात येणारी रक्कम नाही आहे, नेट पगार नाही हा. तर किती? हा ग्रॉस सॅलरी म्हणजेच एकूण पगार आहे. याच्यामधून आपली जी कपात होते ती मायनस करायची आहे. तर मायनस होणारी जी कपात आहे त्याचे कोणकोणते घटक आहेत ते आपण आता पाहूयात. आता याच्यातून कोणकोणत्या घटक किंवा कोणकोणते डिडक्शन कपाती कोणकोणत्या होतात, तर त्या कपातीमधले सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे NPS कॉन्ट्रीब्युशन. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2005 नंतर जे कर्मचारी रुजू झाले शासनाच्या सेवेमध्ये त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू नाही, त्यांच्यासाठी NPS ही योजना आहे. तर NPSची जी रक्कम आहे ती 10% रक्कम आपल्या पगारामधून कट होत असते. पण 10% रक्कम कोणती? तर 10% रक्कम फक्त बेसिकच्या नाही. बेसिक आपलं किती आहे? 25,500. त्याच्या 10% का नाही, तर बेसिक प्लस DA या दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरजेच्या 10% रक्कम ही NPS कॉन्ट्रीब्युशन म्हणजे NPSमध्ये आपली रक्कम कट होत असते. तर काढूयात ती रक्कम. आपलं जे बेसिक आहे ते आहे 25,500 आणि आपली जी DAची रक्कम होती ती होती 15,300. याची बेरीज जी आलेली आहे ती आलेली आहे 40,800 आणि ह्या 40,800च्या 10% म्हणजेच आपली NPSची रक्कम ती येते 4,080 रुपये. ही जी रक्कम आहे ती NPSमध्ये आपली 10% रक्कम ही एवढी कपात होणार आहे. हा पहिला महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा. दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे दुसरा मुद्दा आहे तो प्रोफेशनल टॅक्स म्हणजे PT. हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा 200 रुपये इतका प्रोफेशनल टॅक्स हा आपल्या वेतनामधून कपात होत असतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे ग्रुप इन्शुरन्स. हा जो इन्शुरन्स आहे तो सर्वांचा 360 रुपये इतका कपात होत असतो. आणि चौथा मुद्दा आहे रेव्हेन्यू स्टॅम्प जो 1 रुपया आहे, फक्त 1 रुपया असा. ह्यावरील चारही गोष्टींची जर आपण बेरीज केली तर ती एकूण होते 4,641. 4,641 इतकी रक्कम ही एकूण कपातीमध्ये आलेली आहे. आता वरती दिल्याप्रमाणे एकूण पगार किती होता? 44,550. किती एकूण पगार होता? 44,550. म्हणजे एकूण आपली एवढी मिळकत होती, त्याच्यातून आपल्याला कपात किती करायची आहे? 44,550 मधून 4,641. तर पाहूयात आपण आता किती रक्कम उरते आपल्या हातात. तर याच्यात असं म्हटलंय कटिंग होऊन हातात येणारा निव्वळ पगार, सर्व कटिंग होऊन हातात येणारा निव्वळ पगार इन हँड, त्याला नेट सॅलरी म्हणतो आपण, ती आहे निव्वळ पगार बरोबर एकूण पगार मायनस एकूण कपात. तर किती आहे एकूण पगार? 44,550 मायनस 4,641 असा आपल्याला टोटल 39,909 रुपये इतका निव्वळ पगार मिळतो. तर हा पगार जो आहे सध्या आपण जून 2026च्या जे भत्ते आहेत, जो DA आहे त्याच्या माध्यमातून आपण एक ढोबळमानाने, बरं का, याच्यामध्ये मागे पुढं होऊ शकतं. हे ढोबळमानाने एक आपण सोप्या एकदम सुटसुटीत भाषेमध्ये बघितला, जवळपास 39,909 ते 40,000च्या आसपास आपल्याला पगार इन हँड सर्व कटिंग होऊन आपल्या हातात पडतो.
आणि जसजसे पुढे आपले जुलै ऑगस्ट शासनाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये आपले इन्क्रिमेंट होत असतं, त्यानुसार जे तुमचं 25,500 बेसिक आहे ते वाढत जातं आणि त्यानुसार पगारात देखील वाढ होत असते. तर आपल्या आजच्या विषयाला धरून आपला पगार किती 39,909 ते 40,000च्या आसपास आपल्याला पहिला पगार तलाठ्याचा पडतो. तर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.